नाशिकमध्ये अनेक मिसळ स्पॉट आहेत. त्यातील एक म्हणजे मामाची मिसळ देखील. आपल्या नवीन पिढीला शेती म्हणजे काय हे माहीत नसून ते एक फक्त पुस्तकीय ज्ञान त्यांना दिले जात असते. परंतु या ठिकाणी शेतात बसून मिसळ खाताना त्यांना शेती म्हणजे काय हे समजवावे हे म्हणून दिग्विजय मानकर यांनी ही नवीन कल्पना लावून मामाच्या मळा हे मिसळ सेंटर चालू केले आहे. बघूया नेमके कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मिसळ खाण्यास मिळत असते. नमस्कार, माझं नाव चिंतन देवरे. मी मामाच्या मळ्याचा व्यवस्थापक आहे. मामाच्या मळ्याची सुरुवात श्री दिग्विजय मानकर यांनी केली आहे. दिग्विजय मानकर हे हॉटेल संस्कृती त्र्यंबक रोडवर जे आहे त्याचे संचालक आहे. त्यांना ही मामाच्या मळा कन्सेप्ट ही 2015ला त्यांच्या डोक्यात आली. हे मखमलवाद म्हणजे त्यांचं मूळ गाव, त्यांचे वडील आजी त्यांचं म्हणजे जन्मच इथला आहे. तर मग आपली शेती आहे, आपल्या शेतीतून काहीतरी आपण पुढच्या पिढीला शेतीची माहिती पुरवली पाहिजे. त्यासाठी त्यांनी मामाच्या मळ्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. मामाचा मळा हे पूर्ण नॅचरल अँबियन्स आहे. इथं जवळपास आम्ही 2500 झाडं लावलेले आहे. हे जे पूर्ण मामाचा मळा आता तुम्हाला दिसतो ते ही पूर्ण द्राक्षाची बाग होती. इथे हे एकही झाड नव्हते. हे ज्यावेळेस हॉटेल सुरू केलं 2015 तेव्हा एक एक झाड लावायला सुरुवात केलेली आहे. आम्ही मामाच्या मळ्यात चुलीवरची मिसळ देतो. मिसळ सोबतच गुळाची जिलेबी आहे, ती पूर्ण सेंद्रिय पद्धतीने तयार होते. त्यानंतर भाकरी आहे, त्यानंतर महाराष्ट्रीयन थाळी आहे. महाराष्ट्रीयन थाळी आम्ही चौरंगपाटावर सर्व करतो. तिथे आमच्याकडे 2 प्रकारचे सेटिंग आहे, एक टेबल चेअर आहे आणि चौरंगपाट. चौरंगपाटात सुद्धा 2 प्रकार आहे. एक झोपडी बनवलेली, आम्ही झोपडीमध्ये 10-12 लोक बसतात आणि एक मोठा मातृभूमी सभागृह म्हणून आहे, त्यामध्ये साधारणतः 70-80 लोक बसतात. मामाच्या मळ्यामध्ये आम्ही कोकणवाडी असं तयार केलेलं आहे. कोकणवाडीमध्ये केळी, पपई, आंब्याची झाडं आहे. त्यानंतर त्याच कोकणवाडीत आम्ही ट्रेन राईड, बुलकार्ड राईड, उंट सवारी, घोडसवारी अशी विविध ऍक्टिव्हिटीज पण देतो. दरवर्षी साधारणतः आमच्याकडे 1 लाख विद्यार्थी स्कूल ट्रिपसाठी येतात. त्याचबरोबर आमच्याकडे बँक्वेट हॉल आहे, लॉन्स आहे. अशा पद्धतीने आमचा मामाचा मळा सुरू आहे. तर मामाचा मळा हे पुढच्या जनरेशनला म्हणजे माझ्यापासून पुढच्या पिढीला आता शेती ही कल्पना माहितीच नाही. जर समजा शेती म्हटलं तर त्यांना शेततळ काय आहे, विहीर काय आहे, साधं केळीचं नारळाचं झाड सुद्धा मुलांना माहिती आहे. फक्त बुकिश नॉलेज झालेलं आहे. तर ते तुम्हाला मामाच्या मळ्यात आल्यानंतर सर्व प्रकारचे झाडं बघायला मिळतील. शेती कशी केली जाते, आपल्या इथे शेततळ आहे, त्यानंतर विहीर आहे 100 वर्षापूर्वीची. त्याच्या मळ्यामधील जी मिसळ आहे तिची प्राइस 100 रुपये आहे. त्या प्लेटमध्ये आपण मिसळ, 2 पाव, पापड, दही आणि 2 पीस जिलेबी देतो. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे ताक, लस्सी आणि भजी महोत्सव असतो आमच्याकडे. म्हणजे पावसाळा सुरू झाला की भजी महोत्सव, विविध प्रकारची भजी असतात त्याच्यामध्ये. त्यानंतर आमचा आंबरस थाळी महोत्सव असतो जो मार्च महिन्यात चालू होतो. त्याच्यामध्ये खापरावरचे मांडे, सारामटी, आंबरस, कुरडई, पापड, भजी, ठेचा अशी थाळी असते. मामाच्या मळ्यातली जी मिसळ आहे आपली ही टोटली आम्ही घरगुती मसाल्यांप्रमाणे पासून तयार करतो. म्हणून जे काही मटेरियल आम्ही यूज करतो ते सगळं चांगल्या क्वालिटीचं यूज करतो. आणि मिसळ जी आहे आमची ती काळ्या रस्स्याची नसून लाल रस्स्याची आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची ऍसिडिटीचा त्रास होत नाही. म्हणजे दिवसभर तुमच्या जिभेला चव राहणार पण त्रास काहीच नाही होत. मिसळ आपली सकाळी 8 वाजेपासून तर साधारणतः 5 वाजेपर्यंत असते. लोकॅलिटी पुन्हा दंडगवाड नाशिक.